मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो आताच जस्ट फेब्रुवारीमध्ये आपल्या शिष्यवृत्तीचा पेपर होणार आहे, तर त्यानिमित्तानं आपण भरपूर सारे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे या आधीच. तरी आपण काही प्रश्नांचा सराव इथे घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न. तर यामध्ये पहिला प्रश्न पहा. 12 ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? बघा या प्रश्नामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. पहा पहिली गोष्ट म्हणजे 2 अंकी संख्या पाहिजे आणि सर्व संख्या ज्याला 12 ने भाग जाईल, पण 2 अंकी संख्या पाहिजे. मग सिंपल आहे, 12चा पाडा लिहू शकता तुम्ही, पण 12चा पाडा लिहिताना डायरेक्ट उलटा लिहा. म्हणजे काय होईल, उलटा जर लिहिला आपण तर उतरता क्रम डायरेक्ट लागेल. जसं की आता मी बघा इथं सोप्या पद्धतीने करतो. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चूक 48, 12 पंच 60, 12 सकम 72, 12 7 84, 12 8 96, 92, 108 होईल. पण 108 हे 3 अंकी आहे. 108 हे 3 अंकी आहे, तर आपल्याला 2 अंकीच पाहिजे, त्यामुळे आपण 96 पर्यंत घेतलं. ठीक आहे. आता हे सरळ उतरता क्रम पण लागलेला आहे बघा. तर आता आपल्याला डावीकडून 5वी म्हणजे हे 1 2 3 4 आणि हे 5, तर 5वी संख्या ही 48 येईल. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा. अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर 12 किमी आणि 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित जे अंतर आहे त्याने समजा धावत पार केले, तर त्याने किती अंतर धावत पार केले? ठीक आहे. तर सिंपल आहे, इथे 12 पॉइंट डायरेक्ट 300 तुम्ही लिहू शकता, कारण जेव्हा 1000 मीटर होते तर त्याचा 1 किलोमीटर होते, म्हणून याला 12.300 असंही लिहू शकता. 12 किलोमीटर आणि 300 मीटरला. ठीक आहे. यामधून वजा करायचा आहे तुम्हाला 9.500 म्हणजे 9 किलोमीटर आणि 500 मीटर. तर हे 0 मधून 0 गेला, त्यानंतर इथे हातचा घेतला आणि 13तून 5 गेले, उरले 8 आणि इथे हे 13 झाले होते आणि इथे 1 उरणार, म्हणजे 11तून 9 गेले, उरले 2, म्हणजे 2 किलोमीटर आणि 800 मीटर एवढं पाहिजे. ठीक आहे. आता बघा 2.800 असं याला लिहू शकता, पण इथे किमी लिहावं लागेल. ठीक आहे. किलोमीटर. आता असं एक ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 2, परंतु इथं मीटर दिलेलं आहे, त्यामुळे इथं कन्फ्यूज तुम्ही होऊ शकता. आणि इथे बघा 2.8 म्हणजे यालाच आपण 2.8 किमी असंही लिहू शकतो. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 1 हे येणार आहे याचं बरोबर आन्सर. समजलं. त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न आहे. सोराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5780 रुपयास काढले, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर सोराला किती नुकसान झाले? बघा 5780, याचा जर आपल्याला 1% काढायचा असेल तर 2 घरानंतर पॉइंट द्यावा लागतो. ठीक आहे. आणि 10% काढायचा असेल तर एका घरानंतरच पॉइंट द्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजे याचे जर 10% किती होणार आहे बघा, याचे 10% जर काढायचे असेल तर 1 घरानंतर पॉइंट म्हणजे 578 होईल, आणि 1% जर काढायचा असेल तर 2 घरानंतर पॉइंट 57.80. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे टक्केवारी इथून आपण फास्ट काढू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला 30% पाहिजे, तर आपण 10% काढून याला 3 ने गुणू शकतो. ठीक आहे. म्हणजे तोंडी उत्तर असं आपण फास्ट करू शकतो. नाही तर आपल्याला मग 30% काढायचा असेल तर त्याचा एक फॉर्म्युला पण आहे. 5780 गुणिले 30/100 अशा पद्धतीने काढू शकतो. परंतु जे मी तुम्हाला पॉइंट सरकवल्यानंतर 10% काढायचा असेल तर 1 पॉइंट सरकवायचा, 1% काढायचा असेल तर 2 घरानंतर पॉइंट द्यायचा, हे सोपं आणि फास्ट करू शकतो. ठीक आहे. तर आता हे 0 0 कट होणार, अंशातले 2 शून्य आणि छेदातले 2 शून्य. त्यानंतर आता गुणाकार करा. 8 3 24, हातचे आले 2, 7 3 21 आणि 2 23, हातचे आले 2, 5 3 15 आणि 2 17. तर हे
30% रक्कम कपात, म्हणजे एवढी रक्कम त्यांनी कपात केली आणि उर्वरित जे रक्कम आहे ते सोराला त्यांनी दिली, म्हणजे हे सरळ सरळ नुकसान झालं. 1734, तर असं ऑप्शन बघा 1734 ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपण भरपूर प्रश्न घेणार आहोत. तत्पूर्वी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्व व्हिडिओ आपले या चॅनलवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. आपण कोणतेही पैसे घेऊन किंवा फी घेऊन शिकवत नाही. त्यामुळे तुमचा एक सबस्क्राईब आणि लाईक माझ्यासाठी फार प्रेरणा देऊन जाते. तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.